मित्रांनो, अजितदादा पवारांच्या अपघाताविषयी कोणाच्या मनात काय चाललेलं आहे, कोणाच्या काय शंका आहेत, त्या थोडक्यात पाहूया. आपल्याला माहीतच आहे 28 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून बारामतीला जात होते प्रचारासाठी. त्या दरम्यान त्यांचं विमान बारामती येथे लँडिंग होत असताना त्यांच्या विमानाला क्रॅश झालं आणि विमानाचा स्फोट झाला आणि त्यातच अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या. त्यानंतर अनेकांनी शंका उपस्थित केल्या की हा अपघात नसून घातच आहे. त्यात अमोल मिटकरी म्हणाले की हा अपघात नसून घातच आहे, कारण ऐन वेळेला पायलट का बदलण्यात आले आणि बॉड्या जळाल्या परंतु कागदपत्र का जळाली नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की 6वी व्यक्ती कुठे आहे, 5 बॉड्या मिळाल्या, 6व्या व्यक्तीची बॉडी का मिळाली नाही, असे प्रश्न अजितदादा पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी साहेब यांनी अशी शंका उपस्थित केली. तसेच शरद पवार साहेब म्हणतात हा अपघातच आहे. शरद पवारांनी त्याच दिवशी घटनास्थळाला भेट दिली, पाहणी केली आणि खुलासा केला की हा अपघातच आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की 15 जानेवारीला अजित पवारांनी भाजपाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे असे सांगितले होते आणि त्यानंतर 10 दिवसांनी अजित पवारांचा अपघात होतो. हे आश्चर्यचकित करणारं आहे. याचा अर्थ हा अपघात नसून घातच असावा अशी शंका शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली. ममता बॅनर्जी काय म्हणाल्या? ममता बॅनर्जी म्हणाल्या की भाजपाची सत्ता आल्यापासून भारतामध्ये कोणीही सुरक्षित नाही. सामान्य नागरिक सुरक्षित नाही आहेत, महिला सुरक्षित नाही आहेत, विद्यार्थी सुरक्षित नाही आहेत, अग्निवीर सुरक्षित नाही आहेत, नेते सुरक्षित नाही आहेत, जनता सुरक्षित नाही आहे आणि उद्योगपतीसुद्धा सुरक्षित नाहीत, अशी शंका अजितदादा पवारांच्या विमान अपघाताच्या संदर्भाने ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलेली आहे. याचा अर्थ असा आहे की हा अपघात नसून घातच आहे असं ममता बॅनर्जी यांना सुद्धा सांगायचं आहे. त्यानंतर जनतेमध्ये काय प्रतिक्रिया आहेत? सामान्य नागरिक अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत की हा अजितदादांचा घातच केला आहे, कारण अजितदादा एवढ्या लवकर जाणे शक्य नाही. अजितदादा खूप हुशार होते आणि ते छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणारे होते, पुरोगामी महाराष्ट्राचे पुरोगामी नेते होते आणि ते सामान्य नागरिकांचे, सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घ्यायचे आणि अधिकाऱ्यांना फोन करून ते प्रश्न मार्गी लावायचे. गोरगरिबांसाठी, सामान्य जनतेसाठी अजितदादा हे खूप चांगले नेते होते आणि ते हुशारसुद्धा होते. भाजपाच्या सोबत जाऊनसुद्धा त्यांनी सत्तेमध्ये जाऊनसुद्धा भाजपासोबत राहून, भाजपासोबत जाऊन सत्तेत राहूनसुद्धा त्यांनी कधीही हिंदू मुस्लिम केलेलं नाही, त्यांनी कधीही कोणासोबत भेदभाव केलेला नाही. त्यांच्यासाठी जनतेची कामं महत्त्वाची होती आणि वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं होतं आणि माणुसकी धर्म हाच महत्त्वाचा होता.
अशी जनतेच्या प्रतिक्रिया आहेत आणि म्हणून हा अजितदादांचा घातपातच असावा अशा जनतेच्या प्रतिक्रिया आहेत. अनेकांना असं वाटतंय की हे CCTV का जाहीर करत नाही आहेत, देवगिरीपासून ते विमानतळापर्यंतचे CCTV सार्वजनिक का करत नाही आहेत. काय घडलं त्या दिवशी 28 तारखेला देवगिरीमध्ये, त्यानंतर विमानतळावर अजितदादा कुठे दिसतात हे दाखवा CCTVवर, आणि विमानतळावरून विमानामध्ये बसतानाचे CCTV दाखवा. ते त्या दिवशी कोणाकोणासोबत संपर्कात होते याची सर्व माहिती द्या. साथीहो, अजितदादा पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळलेला आहे, महाराष्ट्र दुःखी आहे. आणि म्हणून जनतेला असं वाटत आहे की अजितदादा पवार अजूनपर्यंत जिवंतच आहेत. अशा भावना आहेत जनतेच्या. तुम्हाला काय वाटतं? काय अजितदादा पवार जिवंत आहेत, किंवा काय अजित पवार यांचा अपघात झाला की घातपात झाला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा, कारण संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा पुरोगामी नेता आपल्यातून निघून गेला आहे, याचं प्रचंड दुःख आहे आपल्या सगळ्यांना. आणि म्हणून तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. धन्यवाद.